नमस्कार. तर पुन्हा एकदा स्वागत तुमचं माझ्या डेली कुकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजची सकाळ माझी होती आईच्या घरी. तर काल होती महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीचा आज उपवास सोडायचा, देवाला निवद पाणी करायचं. त्यासाठी आईने वरण भात भाजी पोळी असं संपूर्ण स्वयंपाक केला. तर भाजीसाठी आईने ते कुरडयाचा भुगा जो आहे तो भिजू घातला होता. आज कुरडयाची चटणी होती भाजीमध्ये आणि वरण भात पोळी राहणार होते. तर माझी सकाळ आईच्या घरी झाली. माझ्या दोन्ही मुलींची तब्येत पण ठीक नाही आणि माझी पण तब्येत ठीक नाहीये. माझे मिस्टर गेले आहेत बाहेरगावी कॅम्पसाठी, तर मग आम्ही इकडेच थांबलो होतो आईच्या घरी. तर मी आले अंघोळ करून. आईने माझ्यासाठी चहा ठेवला. आता चहा उकळतोय तोपर्यंत म्हटलं आपण पीठ भिजवून घ्यावं, थोडीफार आईला मदत होईल आपली. तर पीठ भिजवली. एकीकडे डाळ शिजते, एकीकडे माझे चहा होते. कुरडया पण भिजू घालून ठेवल्यात आईने चटणीसाठी, कुरडयाच्या चटणीसाठी. तर असं सगळं माझं पीठ भिजून झालं. चहा पण उकळलेला होता. म्हटलं आता हातातलं काम पूर्ण करावं, नंतर चहा घ्यावा. तोपर्यंत लगेच आई आली किचनमध्ये. तिने बघितला एक चहा उकळून तयार आहे, पण हिने काय घेतला नाही. तर आईने मला चहा गाळून दिला. आता थोड्या वेळ बसून मी चहा पिते आणि मला आता मुलींना वाफ द्यायची, औषध पाणी द्यायचं. तर यानंतरचा स्वयंपाक आई करणार होती. तर आईने किचनमध्ये आल्या आल्या सगळ्यात आधी ना कुरडया ज्या त्या मोकळ्या करून घेतल्या. थोडीशी भिजली की कुरडयाची चाळ अशी मोकळी होते. तर हाताने कुच करून सगळ्या कुरडया ज्या ते मोकळ्या करून घेतली. आणि आता इथे आई डाळ शिजली त्यामुळं वरणाच्या फोडणीची आधी तयारी करते. तर वरणाच्या फोडणीसाठी तिने आता एक कोथिंबीर चिरून घेतली. कोथिंबीर धुतली, चिरली, टोमॅटो पण धुवून ठेवला. जसं मी स्वयंपाक करते ना, तसंच माझ्या आईची मला अशी फोटोकॉपी दिसायला लागली होती व्हिडिओमध्ये. म्हणजे मी करते तसं आई करते हे बोलणं चुकीचं असेल. आज हे वाक्य असं कम्प्लीट होईल की जसं आई करते तसं मी करते, कारण मी लहानची मोठी तिच्या हाताखाली झाली आहे आणि तिची जी पद्धत आहे ना काम करण्याची, तीच तीच मला पण त्याची सवय मला लागलेली आहे. तर मी करते तसं आई करत नाही, तर आई करते तसा मी स्वयंपाक करते, हे बोलणं बरोबर राहील. तर आता इथे फोडणीची सगळी तयारी करून झाली. टोमॅटो, कोथिंबीर आणि मिरच्या चिरल्या. त्यानंतर डाळ शिजलेली होती, ती थोडीशी रईने हाटून घेतली. आता फोडणीसाठी गॅसवर पातेलं गरम करायला ठेवणार आहे. आणि माझं दुसरीकडे चालू होतं मुलींना औषधी द्यायचं, वाफ द्यायचं काम. तर मी बेडरूममध्ये होते, तर अधूनमधून आई पण ना तिकडे चक्कर मारत होते आमच्याकडे. तिचं पण काही स्वयंपाकात मन लागत नव्हतं. तर आता वरणाच्या फोडणीसाठी जिरे मोहरी टाकली. जिरे मोहरी तडतडली की हिरवी मिरची टाकली. हिरवी मिरची चांगली तळल्या गेली की मग यामध्ये टोमॅटो टाकणार आहे. तुम्हाला बघा आई अधूनमधून किचनमधून गायब झालेली दिसणार आहे. तर ती आमच्याकडेच चक्कर मारत होती यांचं काय चाललंय बघण्यासाठी, कारण वाफ द्यायचं म्हटलं की लेकरू रडतं थोडंसं. वाफ घ्यायचा कंटाळा येतो दोघींना पण. आणि लेकरं रडायला लागली की मग आईला पण राहवलं जात नाही, ती पण अधूनमधून आमच्याकडे येत होते. अशी ही वरणाला फोडणी देऊन झाली आईची. आता वरणाच्या फोडणीनंतर सगळ्यात आधी भात लावून घेणार आई. एका गॅसवर आता वरण उकळेल आणि मग दुसऱ्या गॅसवर लगेच भात पण शिजेल. तर भाताचे तांदूळ निवडायचे आधी. आता हे तांदूळ जे ते आधीच निवडून ठेवलेले असतात. जसं मी पण जसे आणले तसे तांदूळ घरात निवडून ठेवते. पण एक सवय आम्हाला की काही पण निवडल्याशिवाय आम्ही शिजायला घालत नाही. आणि तीच आईची सवय पण मलाच लागलेली आहे. जसं आई प्रत्येक गोष्ट निवडते, धुवून घेते स्वच्छ, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर. तसंच मी पण करते. आता हे आईचं चालू आहे तांदूळ निवडण्याचं काम. तसं काही नसतं तांदळात, पण बघितल्याशिवाय चैन पडत नाही. तर आता हे वरणाचं जे आहे ते दुसऱ्या गॅसवर आई ट्रान्सफर करणार. सेम माझं पण असंच असतं की ज्या फोडण्या द्यायच्या आपल्याला त्या छोट्या गॅसवर द्यायच्या, बाकीचं दुसऱ्या गॅसवर उकळलं तरी चालेल. आता भाताला फोडणी द्यायची आहे अशी की
इथे आई बनवणार आहे जिरा राईस, त्यामुळं जिऱ्याची फोडणी द्यायची आईला भाताला. कुरडया सगळ्या पाण्यातून काढून घेतल्या, चांगली भिजली होती कुरडई आपली. तर जिरा राईस बनवण्यासाठी तेल गरम केलं, त्याच्यामध्ये जिरा टाकला. जिरा चांगला तडतडला की एका ग्लासाला 2 ग्लास इतकं आईने पाणी टाकलं, चवीनुसार मीठ टाकलं आणि आता हे मिक्स करून घेणार थोडंसं आणि तांदूळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून भाताचं कुकर आई पॅक करून घेणार. इथे आपलं वरण भात बनवून रेडी आहे. आईचा सगळा स्वयंपाक झाला, पण मला काही दोन्ही मुलीला वाफ देणं माझं झालं होतं, कारण वाफ द्यायला खूप वेळ लागतो आणि याच कारणामुळे मी इकडे थांबली, कारण घरी असले की घरचे कामं, मुलीकडे लक्ष देणं, स्वतःची काळजी घेणं, तसं एवढं सगळं एकटीकडून माझ्याकडून हँडल होत नाही. आई आहे जवळ म्हणून थोडासा सहाऱ्याने आईच्या येते मी आईकडे. तर आता वरण भात झाला होता, त्यानंतर आता कुरडईचा भुगा परतवायचा होता. त्यासाठी आईने कांदा, कोथिंबीर आणि थोडासा लसूण जो आहे तो खोडून घेतला. कांदा चिरला, कोथिंबीर चिरली आणि थोडासा लसूण खोडून घेतला. आणि आता इथे झाली होती माझी एंट्री किचनमध्ये. तर मग आईला म्हटलं थोडं कुरडयाची चटणीची रेसिपी आपण थोडीशी जवळून शूट करूया, कारण याआधी मी कधी चॅनलवर ही रेसिपी अपलोड केलेली नाहीये. आमच्या घरी अधूनमधून ह्या कुरडयाच्या भुगाची चटणी बनवली जाते. आम्ही याला कुरडयाचा भुगाच म्हणतो. तर कुरडयाचा भुगा बनवण्यासाठी कढईमध्ये तेल गरम झाला तर जिरे मोहरी टाकली. जिरे मोहरी चांगली तडतडली की खुडून घेतलेला थोडासा लसूण टाकला, तो पण लालसर रंग येईपर्यंत तेलामध्ये परतून घेतला आणि नंतर मीडियम साईजचा एक कांदा चिरून घेतलेला तो घातलेला यात आणि लालसर रंग होईपर्यंत आता हा कांदा जो आहे तो परतून घ्यायचा आहे. तर साईडला आईने मसाले काढून घेतले प्लेटमध्ये, सुके मसाले, आणि लगेच ओट्यावरचा पसारा बघा ती आवरायला लागली. जसं आईला ओट्यावर पसारा आवडत नाही स्वयंपाक करताना, तसं मलाही आवडत नाही. मी पण जसं स्वयंपाक करत जाते तसं साईड बाय साईड पसारा पण आवरत जाते. तर कांदा चांगला परतून झाल्यानंतर सुके मसाले घातले. सुक्या मसाल्यामध्ये लाल मिरची पावडर, अंबारी मसाला आणि थोडीशी हळद होती. मसाले पण 1 मिनिटभर परतल्यानंतर हे भिजू घातलेले कुरडयाचा भुगा जो आहे तो मसाल्यामध्ये घातला, चांगला मिक्स करून घेतला. आता एक 4 ते 5 मिनिटं हा मसाला चांगला लो फ्लेमवर आपल्याला परतून घ्यायचा आहे. मसाला नाही, कुरडयाचा भुगा जो आहे मसाल्यामध्ये लो फ्लेमवर परतून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यात चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं. मीठ टाकताना इथे थोडं कमीच मीठ वापरायचं, कारण कुरडईमध्ये आपण ऑलरेडी मीठ घातलेलं असतं. त्यामुळे नंतर भरपूर अशी कोथिंबीर घालून परत एकदा मिक्स करून घ्यायचं. जर तुमच्या घरात भाजीला काही नसेल तर तुम्ही असं ह्या कुरडयांच्या भुगाचा पण भाजी करू शकता. आणि या कुरडईचा भुगा म्हणजे असे काही मुद्दाम कुरडई भुगा करायची नाही, काही नाही. कुरडया आपण जेव्हा डब्यात ठेवतो किंवा डब्यातून काढतो तेव्हा भुगा होतोच कुरडईचा, तर त्याच भुग्याची इथं भाजी होते. तर आता इथे जिरा राईस पण बनवून तयार आहे. आईने तो सुटसुटीत करून ठेवला. मी येईपर्यंत आईची मस्त कुरडयाच्या भुग्याची भाजी, जिरा राईस आणि डाळ करून रेडी होती. आता फक्त राहिल्या होत्या त्या पोळ्या. आईला म्हटलं मी पोळ्या करते आता. तर लगेच पोळ्यासाठी गॅसवर तवा गरम करायला ठेवला. माझ्या आता छोट्या मुलीला मी झोपी लावून आली होती, ती झोपली होती. मोठी मुलगी खेळती. थोडं काय ना दुखत असल्यावर तिचं एवढं नाही की दुखतंय म्हणून ती लगेच आथरून धरून पडल. दुखत जरी असलं तरी माझी मोठी मुलगी खेळत असती, पण अजून लहानीला एवढी समज नाही किंवा काहीच समजत नाही. 5 तर महिन्याची आहे ना ती. तर तिचं फक्त एवढं दुखलं की रडायचं बास. आता पटापट मी अशा ह्या सगळ्या पोळ्या करून घेते. आता पीठ भिजून खूप वेळ झालेला होता, त्यामुळं पोळ्या पण खूप छान जमत होत्या. तर अशा ह्या मऊ लुसलुशीत एकामागून एक माझे पोळी तयार होत आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघताय हे मला एकदा कमेंट करून नक्की सांगत जा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते पण मला कमेंटमध्ये सांगत जा. त्याने मला कळेल की खरंच तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आहे की नाही आणि अजून नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मला मोटिवेशन मिळेल. तर अशा ह्या सगळ्या पोळ्या आता मी करून घेते. माझं बाळ झोपलेलं आहे तोपर्यंत माझं विचार आहे की सगळं किचन ओटा वगैरे क्लीन करून भांडी-कुंडी घासून झाल्या पाहिजे आपले. कारण स्वयंपाक करणं म्हणजे फक्त स्वयंपाक करून बाजूला होणं एवढं नसतं.
नंतरचा जेवढा पण झालेला पसारा असतो ओट्यावरचा तो पण आवरला गेला पाहिजे. तर आता ही माझी शेवटची पोळी. सगळ्या पोळ्या मी ते करून घेतल्या. अजून बाळ झोपलेला आहे. तर पटकन मी ना किचन ओटा पण आवरून घेते. किचन ओटा आवरण्यासाठी मी तर पहिले सगळा पसारा खाली ठेवणार, कारण आईच्या घरचा किचन ओटा खूपच मोठा आहे. आणि जेवढा मोठा किचन ओटा असला ना, मला वाटतं तेवढा जास्त पसारा होतो. त्यामुळं मला तर छोटाच किचन ओटा आवडतो, माझ्या घरचं जसा आहे तसा. आता इथे सगळा पसारा उचलून घेतल्यानंतर भरपूर पाणी ओतून देते एकदा किचनवर, कारण स्वयंपाक करायचं मला खाली खरकटं वगैरे सांडतंच. नुसतं घासणीने स्वच्छ घासून घेतला धुवून. सगळं गॅसवरचं पाणी जे आहे ते मी वायपरनं आता लोटून देते. हे वायपर तर मला असं वाटतंय गॅस माझा स्वच्छ झाला. आता हे किचन ओट्यावरचं पाणी वायपरने लोटायचं ना, हा वायपर असं वाटतं मला किचन ओट्यासाठी वरतानाच आहे की काय. यांनी काम इतकं सोपं होतं ना, की ओटा लगी 1 मिनिटात क्लीन दिसायला लागतो. आता फक्त राहिलंय ते कपडा मारण्याचं काम. गॅस पण कोरडा केला, त्यानंतर किचन ओटा कोरडा करून घेते आता मी. आणि सगळं स्वयंपाक परत गॅसवर ठेवून दिला, तयार झालेला स्वयंपाक. आता काम बाकी होतं फक्त भांडे घासायचं. तोपर्यंत माझी पिल्लू उठली होती, पण आईला म्हटलं तू 2-4 मिनटं घे तिला, मी पटकन असे भांडे घासून घेते, जेणेकरून किचनमधलं सगळं काम आवरून जाईल. रात्री आम्ही दोघी पण झोपलेलो नाही. आई पण जागीच होती माझ्याबरोबर, मी पण लेकरामुळे जागी होती. त्यामुळं पटकन कामावरून दुपारच्या वेळी थोडी का होईना आपण झोप घेऊ, याच विचाराने आम्ही दोघी पटापट सकाळी कामाला लागलो होतो. तर असा होता आजचा आमचा दिवस. सगळी क्लिनिंग झाली, किचन ओटायची पण आणि सिंक एरिया पण सगळा मी क्लीन करून घेतला. व्हिडिओ जर आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चला आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून एकदा नक्की सांगा.